जीएसटी म्हणजेच काय, जीएसटीचे प्रकार कोणते, कोणत्या वस्तूंना जीएसटीमध्ये समाविष्ट केलेले आहे आणि कोणत्या वस्तूंना जीएसटीमध्ये समाविष्ट केलेले नाही, जीएसटी रजिस्ट्रेशन कुणाला करावे लागतो, आणि बघा आपण जीएसटी भरतोय का, आपण ज्या वस्तू खरेदी करतो किंवा आपल्याला ज्या सेवा पुरवल्या जातात मग त्याचा जीएसटी आपण भरतोय का, तर याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत बघून घ्या. अर्थ नियोजन, तर बघा अर्थ म्हणजे काय होतं, पैसा, तर पैशाचे नियोजन. तर बघा अर्थ नियोजन या टॉपिकवर 10वी बोर्ड परीक्षेमध्ये 8 गुण असतात. तर फक्त या 8 गुणांकरिता आपल्या अभ्यासक्रमामध्ये अर्थनियोजन टॉपिक समाविष्ट केलेला आहे का, तर नाही. तर आपल्या आयुष्याचं, आपल्या जीवनाचं जो अर्थनियोजन आहे तो डगमडू नये याच्याकरिता आपल्याला मग हे अर्थनियोजन समजून घेणे तेवढेच महत्त्वाचे आहे. जीएसटी म्हणजे नेमकं काय, तर बघा जीएसटी, जी म्हणजे गुड्स, एस म्हणजे सर्व्हिस आणि टी म्हणजे टॅक्स, तर गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. तर गुड म्हणजे काय होते, चांगले, मग गुड्स म्हणजे काय होईल, अधिक चांगले का नाही, तर गुड्स म्हणजे काय होते, गुड्स म्हणजे वस्तू, आणि सर्व्हिस म्हणजे काय, तर सेवा, तर वस्तू आणि सेवांचा टॅक्स म्हणजे कर, वस्तू व सेवा कर, असे या जीएसटीचा अर्थ होतो. तर अशा प्रकारची नवीन कर प्रणाली आपल्या देशात लागू झालेली आहे. तर या अगोदर बघा, अगोदर आपल्या देशामध्ये मग सर्वप्रथम व्याट म्हणजे व्हॅल्यू ॲडेड सर्व्हिस, नंतर बघा मग उत्पादन शुल्क, सीमा शुल्क, करमणूक कर, सेवा कर, जकात कर, असे वेगवेगळे कर आपल्या देशामध्ये अगोदर लागू केलेले होते. तर मग जीएसटी आपल्या देशात लागू करण्यामागचा शासनाचा मुख्य उद्देश किंवा मुख्य हेतू काय, तर बघा जीएसटी लागू करण्यामागचा उद्देश हेतू काय, करावर कर लागू नये, करामध्ये एक समानता आणण्यासाठी, वस्तू व सेवा या करामधील भेद नष्ट करण्यासाठी. तर बघा करावर कर लागू नये म्हणजे नेमकं काय, तर अगोदर काय होतं, समजा आपल्याला एखादी टू व्हीलर घ्यायची आहे, होंडा कंपनीची टू व्हीलर घेतो, परंतु त्या टू व्हीलरचं टायर बघा सीएटचा राहील, MRFचा राहील, तर असं टायर राहते. तर बघा काय होतं अगोदर, मग त्या टू व्हीलरवरच्या ज्या पार्ट आहे त्या पार्टला पण अगोदर काय टॅक्स लागत असेल, आणि त्यानंतर पूर्ण टू व्हीलर बनली त्यावेळी मग त्या पूर्ण टू व्हीलरवर पण टॅक्स लागेल, त्यामुळे त्या टू व्हीलरची किंमत ही खूप जास्त वाढत असेल. तर मग अशा प्रकारे करावर कर लागू नये याच्याकरिता जीएसटी लागू करण्यात आले. त्यानंतर बघा करामध्ये एक समानता आणण्यासाठी, तर बघा जीएसटीमध्ये जे कर लागू करण्यात आले किंवा जी कर प्रणाली आहे तर प्रत्येक राज्यासाठी सेम लागू करण्यात आलेले आहे. त्यामुळे बघा कोणत्या राज्यामध्ये एखादी वस्तू महाग तर या राज्यात कमी असं होणार नाही. सर्व राज्यांसाठी बघा कर कसा असणार आहे, तर एक समान असणार आहे. तर सर्वात महत्त्वाचे म्हणजे वस्तू आणि सेवा या 2 गोष्टींवर जो कर लागू करण्यात येत होता तर तो भेद नष्ट करणे, अशा प्रकारचे 3 महत्त्वाचे मुद्दे आहेत ज्यामुळे भारतामध्ये जीएसटी लागू करण्यात आलेली आहे. तर म्हणून एक देश एक कर या तत्वावर 1 जुलै 2017 लक्षात ठेवा, 1 जुलै 2017ला आपल्या देशात जीएसटी लागू करण्यात आलेली आहे. त्यानंतर बघा जीएसटी कुणाला भरावा लागते, तर ज्या व्यापाऱ्याची मागील आर्थिक वर्षामध्ये उलाढाल 20 लाख रुपयांपेक्षा जास्त, लक्षात घ्या 20 लाख रुपयांपेक्षा जास्त असते त्या लोकांना जीएसटी भरावा लागतो. तर बघा ज्या व्यापाऱ्यांची एका आर्थिक वर्षात उलाढाल 20 लाखांपेक्षा जास्त असेल तशा लोकांना जीएसटी रजिस्ट्रेशन करणे बंधनकारक आहे आणि तशांना दर महिन्याला जीएसटी भरावायचा असतो. तर लक्षात ठेवा मग GSTIN, तर हा जीएसटी नंबर असतो. GSTIN म्हणजे जीएसटी आयडेंटिफिकेशन नंबर, हा प्रत्येक व्यापाऱ्याला मिळत असतो. तर GSTIN नंबर हा 15 अंकी असतो. त्यामध्ये काही अक्षर तर काही नंबर असतात. जीएसटी नंबरचे पहिले जे 2 डिजिट असतात ते स्टेट दर्शवतात. म्हणजे बघा प्रत्येक राज्याला जो कोड दिलेला असतो त्या कोडवरून तो व्यापारी कोणत्या राज्याचा हे समजले जाते. 27 हा कोड नंबर दिला आहे म्हणजे तो व्यापारी महाराष्ट्र राज्याचा आहे. 27 कोड नंबर हा महाराष्ट्र राज्याचा आहे. त्यानंतर उर्वरित जे 10 डिजिट आहेत हे त्या व्यापाऱ्याचा पॅन नंबर असतो. त्यानंतर बघा इथं 1 दिला आहे म्हणजे त्या व्यापाऱ्यानं जीएसटी करिता स्वतःच्या नावाने किती रजिस्ट्रेशन केलं आहे, त्याने 1 केलेलं असेल तर 1, त्यानंतर त्यानं दुसरा परत रजिस्ट्रेशन केलं तर 2, तिसरा परत रजिस्ट्रेशन केलं तर 3, म्हणजे उर्वरित जे 2 डिजिट असतात ते बाय डिफॉल्ट असतात. तर अशा प्रकारे हा 15 अंकी GSTIN नंबर असतो जो प्रत्येक व्यापाऱ्याला दिलेला जातो आणि त्याला प्रत्येक महिन्याला त्या व्यापाऱ्याला आपला जीएसटी भरावा लागतो. मग बघा आपण जीएसटी भरतो का, तर होय भरतो, पण नेमके कशा प्रकारे भरतो हे आपण पुढे जाणून घेणार आहोत. तर जीएसटीचे प्रकार 2 प्रकारचे आहेत, एक CGST आणि दुसरं SGST. मग CGST म्हणजे काय, तर सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, आणि SGST म्हणजे स्टेट गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. तर बघा 50% टॅक्स हा स्टेटला जमा होतो आणि 50% टॅक्स हा सेंट्रलला जमा होतो. समजा आपण एखादी वस्तू खरेदी केलं, 300 रुपयाची वस्तू आपण खरेदी केलं तर 300 रुपयाची वस्तूवर 12% GST लागू झाली. 12% GST लागू झाली तर 300 रुपये किती होते, 36 रुपये. 36 रुपये GST लागू झाल्या तर या 36 रुपयापैकी मग 18 रुपये हे CGSTला जातात आणि 18 रुपये कुठे जातात,
SGSTला. म्हणजे 6% GST हे केंद्राला जमा होते, तर 6% GST ही राज्याला जमा होत असते. त्यानंतर GSTचा कराचा दर. आता कराचा दर म्हणजे काय, तर प्रत्येक वस्तूवर सारखी GST वापरली जाते का, तर नाही. तर यामध्ये मग बघा याचे दर ठेवण्यात आले आहेत. 0%, 5%, 12%, 18% आणि 28%. तर यामध्ये बघा जे अत्यावश्यक वस्तू आहेत जसे अन्नधान्य, भाजीपाला, दूध, मीठ, हे जे वस्तू झाले, जे सेवामध्ये म्हटलं शिक्षण, आरोग्य, वाहतूक, वाचनालय, शेती संबंधी अवजारे, तर हे जे अत्यावश्यक वस्तू आहेत याच्यावर कुठल्या प्रकार GST लागू होत नाही. म्हणजे GST दारात येत असले तरी त्यावर 0% कर हा आकारला जातो. त्यानंतर 5% मध्ये सामान्य वापरातील वस्तू जसे चहा, मसाले आणि सेवामध्ये म्हटलं बस, टॅक्सी, रेल्वे वाहतूक अशा प्रकारच्या गोष्टी येतात. त्यानंतर 12% मध्ये ग्राहकोपयोगी वस्तू जसे लोणी, तूप, लोणचे आणि सेवामध्ये म्हटलं गेस्ट हाऊस, बांधकामं, त्यानंतर छपाईचे कामं हे 12% मध्ये येत असतात. 18% मध्ये मग मार्बल, मोबाईल, धातूच्या वस्तू, CCTV, कम्प्युटर, सेवामध्ये सिनेमा, नाटक अशा प्रकारच्या वस्तू ह्या 18% मध्ये येत असतात. त्यानंतर 28% मध्ये लक्झरी वस्तू येतात. यामध्ये बघा लक्झरी कार, मोटरसायकलचे पार्ट, हिरे, तर अशा प्रकारच्या गोष्टी मग ह्या 28% मध्ये येत असतात. त्यानंतर आता आपण बघू प्रत्यक्ष GST ही लागू कशी केली जाते आणि मग तो ग्राहकापासून तर उत्पादकापर्यंत कशा प्रकारे ते राज्याला आणि केंद्राला भरलं जातो याविषयीची माहिती आता आपण जाणून घेणार आहोत. तर बघा एखादी वस्तू आपण खरेदी करतो, समजा मी या घड्याळीचे उदाहरण घेतलं, तर उत्पादकाने काय केला, 200 रुपयाच्या नफ्याचं ही घड्याळ यांना मोठ्या व्यापाऱ्याला विकला. तर बघा येथे व्यवहार किती रुपये झाला, 200 रुपयाचा. तर घड्याळ समजा ही GSTचा दर 12% आहे, 12% मध्ये येते GSTच्या दरामध्ये 12% मध्ये येतो घड्याळ. तर बघा 200 रुपया 12% GST म्हणजे किती रुपये होईल, तर बघा फॉर्म्युला सोपाच आहे आपला, 200 गुणिला 12 भागिला 100, तर किती 12 दुने 24, म्हणजे 200 रुपये किती रुपये GST बसतात, 200 रुपयावर 24 रुपये GST बसतात. म्हणजे उत्पादक किती रुपये भरतात, इकडे 24 रुपये GST भरतात. या 24 पैकी मग 12 रुपये CGST आणि 12 रुपये SGSTला जातील. तर बघा उत्पादक 200 रुपयाला घडी विकतात, तर मोठ्या व्यापाऱ्याला घडी किती रुपयामध्ये पडत आहे, 200 + 24 म्हणजे 224 रुपयाला ही घडी मोठ्या व्यापाऱ्याला पडलं. मोठ्या व्यापारी काय केला, 100 रुपये नफ्याचा म्हणजे 300 रुपयाला ही घडी किरकोळ व्यापाऱ्याला विकला. 300 रुपयावर GSTचा दर किती होईल, 300 रुपये GSTचा दर होईल 36 रुपये. तर मोठ्या व्यापारी मग डायरेक्ट 36 रुपये इकडे भरणार का, नाही. तर डायरेक्ट 36 रुपये भरणार का, नाही. कारण बघा मोठ्या व्यापारी का करेल, अगोदर याने 24 रुपये टॅक्स इकडे भरलेला आहे, त्यामुळे हा का करेल, 36 रुपयामधून आपले 24 रुपये वजा करेल. 24 रुपये वजा केला राहिले किती, 12 रुपये. तर मग 12 रुपये टॅक्स हा मोठ्या व्यापारी भरेल, म्हणजे 6 रुपये SGST आणि 6 रुपये CGST अशा प्रकारे भरेल. त्यानंतर किरकोळ व्यापारीला ते घडी कितीला पडली आहे, मग आता 336 रुपयाला. मग किरकोळ व्यापारी का केला, 100 रुपये नफ्याचं ग्राहकाला ते घडी विकत आहे, म्हणजे 400 रुपयाला विकत आहे. तर 400 रुपये 12% GSTचा दर असला किती रुपयात पडेल, 448 रुपयाला ती घड्याळ पडेल. म्हणजे ग्राहकाला ते घड्याळ किती रुपयात पडली, 448 रुपयात. मग ग्राहक डायरेक्ट 448 रुपये GST भरेल का, नाही. तर ग्राहकाच्याकडे बघा GST नंबर पण नसतो, त्याच्याकडून आलेले मग 48 रुपये. किरकोळ व्यापारी का करेल, मग 48 रुपयामधून आपले 36 रुपये वजा करेल आणि उरलेले 12 रुपये हा GST भरेल. मग यामध्ये 6 रुपये SGST आणि 6 रुपये CGST. तर अशा प्रकारे GST भरला जातो. मग GST कोण भरतात, उत्पादक, मोठ्या व्यापारी आणि किरकोळ व्यापारी. जे घडी ग्राहकाला 400 रुपयामध्ये पडत आहे त्याच्यावर 48 रुपये जो कर होता तो कर या प्रकारे GST भरला जातो.